शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. आधी आर्थिक व्यवहारात कुठेतरी गणित चुकलं, अंदाज चुकला म्हणून तोंड घशी पडलो आणि आता आपल्या वडिलांना तोंड कसं दाखवू. नवीन जागेत झोपायचं म्हटलं तर आपल्याला स्वस्त झोपही लागत नाही पटकन. आणि हा बघ जणू काही जन्मापासून आपल्याला या जागेची सवयच आहे असं झोपलाय. कव्वा कोमातून बाहेर आल्यानंतर स्टेटमेंट देईल आणि मग आदित्य वाचेल, पण मग मी अडकेन. अडकलो तरी वकिली डावपेच खेळून निदान शिक्षा तरी कमी करून घेता येईल. नाही कसं आहे की पोलिसांनी त्याला शोधण्यापेक्षा त्यानं पोलिसांच्या स्वाधीन होणं बरं नाही का. कशाला? एकदा का तो पोलिसांच्या स्वाधीन झाला ना तर हवा तसा कबुली जबाब घेतील ते. एवढा इमोशनल होऊ नकोस. असा भावनांच्या आहारी जाऊन तू निर्णय घेतोस आणि पस्तावतोस. थांब ना जरा, धीर धर. संग्रामला शुद्धीवर येऊ दे. तो मरायला नकोय ना. तुम्ही ड्युटी करतोय माझी. वरच्या साहेबाच्या ऑर्डर्स पडणं आमचं काम आहे. वॉरंट घेऊन आलं तुमच्या घराच्या झडतीचं. मला माझं काम करू द्या. कायदा कळतो मला, नाही अडवणार तुम्हाला. तुम्ही तुमचं काम करा. पण एक मिनिट, तुम्ही कुणाला शोधताय? आदित्य जागीरदार, संग्राम थोरातचा माणूस कव्वा, त्याच्यावर खुनी हल्ला झालाय. आणि या प्रकरणामध्ये तुमचा भाऊ आदित्य एक नंबरचा संशयित आरोपी आहे. त्याला शोधतोय मी. आदित्य बेपत्ता आहे, त्याला आम्ही शोधतोय. आम्हाला मदत करायची सोडून तुम्ही काय आमच्या जखमेवर मीठ चोळायला आलाय? आणि तुम्हाला काय वाटतं आदित्य इथे घरात आहे, आम्ही लपवून ठेवलाय त्याला? अहो काकेत कळसा गावाला वळसा असलं घडू नये म्हणून म्हणलं घरापासून सुरुवात करावी. म्हणजे आदित्य घरात नाही मलाही माहिती. मग अहो पोलीस स्टेशनच्या आमच्या डायरीला नोंद पाहिजे ना, घरात तपासणी केली म्हणून आलोय. मला एक सांगा, आता
घरामध्ये कोण कोण आहे? अभिदादा आणि वनिता ऑफिसला गेलेत. तुम्ही फोन करून चौकशी करू शकता कन्फर्मेशनसाठी. माई म्हणजे माझी आई देवळात गेली. बाबा विपश्यनेला गेले. अरू, अगं मगाशी तुला मी सांगितलं होतं. आणि हे माझे तुमचे पाहुणे आहेत. तुमचे पाहुणे जरी असले तरी आम्हाला सगळी चौकशी करावीच लागेल ना. हे कोण, कुठले, इथं काय करतायत? इन्स्पेक्टर हे माझे मिस्टर आहे. कोण आहे? बघा तरी, हातात घेऊन तर बघा. नाही ओळखत. नाही ओळखत? बहुतेक या माणसानं गोळी झाडली असावी असा आमचा संशय आहे. अरे हा माणूस कशाला गोळी झाडेल? तो काय आरूचा शत्रू आहे? हा, आता तुम्ही ओळखतच नाही म्हटल्यानंतर मी काय बोलणार, नाही का? पण बघा, प्रयत्न करून बघा, मला खात्री आहे हळूहळू तुम्हाला आपोआप आठवेल हा माणूस कोण आहे. ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवसापासून बाबांना माझा चेहराही पाहणं नको झालंय. एवढंच काय, माझा आवाजही त्यांना ऐकायला आवडत नाही. मग माझा नवरा इथे आमच्या घरात येऊन कसा चालेल? मी समजावून सांगू का त्यांना? इन्स्पेक्टर, ते गजाननराव जहागीरदार आहेत. एकदा केलेला नियम मोडणार नाहीत ते. कदाचित तुमच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न बाबांशिवाय कोण करणार? त्यांनीच केला असेल. माझ्या लग्नामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला. नाही, कारण तुम्ही जर त्यांना भेटलात तर त्या जास्त डिस्टर्ब होतील. मागच्या भेटीत तुम्ही त्यांना फोटो दाखवला होता आणि तेव्हापासून त्या खूप डिस्टर्ब होत्या. त्यामुळे माझी रिक्वेस्ट समजा, हवं तर तुम्ही त्यांना भेटू नका. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा, मी उत्तर देते. ते जाऊ द्या, तुम्हाला मला काय विचारायचं ते विचारा पहिल्यांदा. मलाही अरुंधतीच्या नवऱ्याबद्दलच विचारायचं. कुठे आहे तो? आमच्या ताब्यात आहे. तुम्हाला कुठे सापडला? कृष्णा लॉज वर. हिला जावय बापू म्हणजे घरचेच की. बरं 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 बरं. पण मला एक सांगा, तुमचं नक्की नवराच आहे ना? नाही म्हणजे इन्स्पेक्टर, कोणतीही स्त्री कुण्या ऐऱ्या गैऱ्याला आपला नवरा म्हणून सांगणार नाही. असं होय. बर, मी जरा यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातोय चौकशीसाठी. तुम्ही चला स्टेटमेंट द्यायला, तुमचा नवरा आहे म्हणून. चला चला. अस्मिता अस्मिता खरं तर निघालो होतो पोलीस स्टेशनला, पण अजून मन तयार होत नाहीये. पक्का कौल मिळत नाहीये. त्यातून सध्या आदित्य कुठे हेही कोणालाच माहित नाही. आपण कुठे आहोत हे निदान घरी तरी कळवायचं ना.
साला तो कव्वा 7-8 दिवस झाले अजूनही कोमातच आहे. सगळ्यांनाच लटकवून ठेवलंय साल्याने. आता मी पोलीस स्टेशनला जाणं किंवा न जाणं हे कव्वावरच तर अवलंबून आहे. तो कोमात असताना जर मेला ना तर बरं होईल, पण जर चुकून वाचला तर मग मात्र माझं कठीण आहे. पण त्याचं टेन्शन आत्तापासून कशाला घ्यायचं? आला शुद्धीत तर परत त्याचा हिशोब चुकता करू. संग्राम शेठ, खरं तर आता घाबरण्याची पाळी तुझी आहे. तुझाही शेवट जवळ आलाय. या जगाचा निरोप घेतलास ना तर जगावर उपकारच होतील. हॅलो. हॅलो. हा बोला. अभिदादा, तू रडतेस कशी हे ऐकवण्यासाठी मला फोन केलायस का? मी आता ऑफिसच्या कामासाठी बाहेर चाललोय. काही अर्जंट काम आहे का? अरे अरे माझ्या नवऱ्याला तुरुंगातून सोडवणं महत्वाचं नाहीये का? अरे त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी तो शिक्षा भोगतोय. अरे कोण कुठला संग्राम? त्याचा सुहासशी काही संबंध आहे का? त्या सुहासचा त्या संग्रामशी काही संबंध असो किंवा नसो, पण त्याचा आपल्या जहागीरदार कुटुंबाशी संबंध आहे ना, त्याची फळं त्याला भोगावीच लागणार आहेत. आणि तुलाही माहिती आहे त्याची हिस्ट्री काय आहे ती, किंवा मी काही वेगळं सांगायची गरज नाही. हो असेल, त्याचा काही जुना रेकॉर्ड असेल, पण त्यासाठी त्याने ऑलरेडी शिक्षा भोगली आहे. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. अरे तू माझा भाऊ आहेस का त्या इन्स्पेक्टरचा? एनिवे, मी काय करणं अपेक्षित आहे? आता कोणत्या प्रसंगात तू कसं वागावंस हे पण मी शिकवायचं का तुला अभिदादा? ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, माझा सुहास तुरुंगातून सुटला पाहिजे. मी सांगितलं ना तुला मी प्रयत्न करतो म्हणून. मला आधी ऑफिसला तर पोहोचू दे. ऑफिसला गेल्यानंतर मी आपल्या वकिलांशी बोलतो आणि बघतो काय करता येईल ते. ओके? कठीण आहे. अस्मिता अस्मिता ताई, ताई दूध आणलंय तुझ्यासाठी. तू खालीच येत नाहीस आजकाल. कशाला यायचं? रडायला? तुम्हालाही आता माझ्या रडण्याचा कंटाळा आला असेल ना? जाऊ दे, माझं नशीब माझ्याकडे. नाही ग, आपण बोललो ना की आपलं मन मोकळं होतं.
असं काहीही होत नाही. फक्त भावनांचं प्रदर्शन मात्र मांडलं जातं. जाऊ दे ना, माझं नशीब माझ्याकडे. इतक्या वर्षांनी माझा नवरा घरी परत आला, पण तेही सुख नाही ना मला. तो आला आणि त्याला तुरुंगात नेलं. दैवाचा खेळ सगळा आणि काय. आणि माझा हा खेळ मलाच खेळायला हवा. अगं असं कसं म्हणतेस? आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या बरोबर. त्यातून अभि स्वतः त्या पोलीस इन्स्पेक्टरशी बोलणार आहे. तुझा सख्खा भाऊ स्वतःच्या बहिणीसाठी. अगं अभि दादा एकटा कुठे कुठे पुरे पडणार आहे? काय काय करेल तो एकटा? मला सांग, आधी सुद्धा माझा सख्खा भाऊच आहे ना. तो कुठे इथे सगळीकडे? अशा संकटाच्या प्रसंगामध्ये तो इथे असायला हवा ना. तर तोच पळून गेलाय. सांग ना. अगं आपल्या घरावर आलेलं संकट ह्याची आधीला कल्पना असणारच आहे, पण कदाचित तो पण कुठच्या तरी संकटात अडकला असेल ना. आदित्यला या सगळ्या गोष्टीची कल्पना असणारच. त्यानेच घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आपली कंपनी तोट्यात आली आहे. हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यात भर म्हणून माझ्या नवऱ्यालाही अटक झाली. ताई तू खरंच काळजी नको करूस ग. आपली ही परिस्थिती सुधारेल हळूहळू. आणि अशा या कठीण परिस्थितीत आपण सगळ्यांनी धैर्यानं ह्याला सामोरं जायला हवं ना. हो, या अशा प्रसंगात आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं ना. अशा वेळी बाबा विपश्यनेला निघून गेलेत. या प्रसंगामध्ये आदी आणि बाबा दोघंही घरात नाहीयेत. आदी अगदी बाबांसारखाच हट्टी आहे. स्वतःचं म्हणणंच फक्त करायचं. दुसऱ्यांना काय वाटतंय दुसऱ्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही. तर त्यांचं पटणं तर फारच दूरची गोष्ट. आपला निर्णय चुकलाय असं समजल्यावर सावरायचं तर दूर, पळून जायचं. तू बाबांवर दोष नको देऊस. बाबा खरंच खूप सुधारलेत. अगं बिझनेस म्हटला की चुका ह्या होणारच ग. आपण बांधलेले अंदाज, कॅल्क्युलेशन्स ह्याच्यामध्ये गडबड होऊ शकते. आता आमच्या हातून नाही, कितीतरी चुका झाल्या. अगं हो, पण तुम्ही भेड्यासारखे पळून नाही गेलात. तुम्ही दोघं घरी परत आलात, हो ना. बाबा करून करून भागले. अगं तू बाबांना दोष नको देऊस. ते खरंच खूप सुधारलेत आता. अरे मग त्याकरता घर कशाला सोडायचं? कर्त्या पुरुषांनी घर सोडून जायचं आणि येणाऱ्या संकटाला बायकांनी तोंड द्यायचं. ती बिचारी तेजू अशी अवघडलेली. अशा परिस्थितीत सुद्धा ती ऑफिसला जाते. तरी बरं माझा नवरा परत आला. काय कोणाच ठाऊक, त्याच्या परत येण्याने सुख मिळायचं सोडून कुठल्या नवीन संकटांनाच तोंड द्यावं लागलं नाही म्हणजे मिळवलं. जाऊ देता हे सगळं. बरं मी आता खाली जाते. दूध पिऊन घे नक्की. आणि जेवायला खाली यायचंयस. खोलीत एकटी बसू नकोस. एवढी सोपी आणि साधी गोष्ट नाहीये ती इन्स्पेक्टर साहेब. इतक्या वर्षांनी आमच्या ताईच्या आयुष्यात तो परत आला होता. आणि आमच्या नातवंडाच्या जन्माच्या वेळी त्याचे आजोबा सुद्धा इथे यायला हवेत.
बाबा विपश्यना केंद्रात गेलेत ना. गुन्हा सिद्ध झालाय त्याच्यावरती आणि त्याने शिक्षा सुद्धा भोगली त्यासाठी. हा. म्हणजे काय, एकदा कानफाट्या नाव पडल्यानंतर तुम्ही त्याला उचलणारच ना. बाबांना विपश्यना पूर्ण करू दे. ऐका माझं, त्यात त्यांच्या एकट्याचं हित नाही, आपल्या सगळ्यांचं हित दडलेलं आहे. अहो, जागीरदार कुटुंबातली सगळी माणसं एक नंबरची नालायक, लबाड आणि कटकटी करणार आहेत असं त्याचं म्हणणं आहे. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता